नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आता मी जस्ट मम्मीला बोलून आलेली आहे की आज व्लॉगची ओपनिंग तू घ्यायची. जस्ट जाऊन बघूयात, मी परत सांगते मम्मीला. पप्पा काय भारी दिसतात. कोणाचा फोन वाजतोय? अच्छा मम्मी चल व्लॉगची ओपनिंग कर. मम्मी बोल, तुला बोलावं लागेल. ओपनिंग बोल बोल. गुड मॉर्निंग. मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग. बाबांचा फोन चालू आहे. हा गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर प्लीज इग्नोर बॅकग्राऊंड व्हॉइस नॉईज. मध्ये एक टूटी फ्रुटी नावाचं आईस्क्रीमचं दुकान आहे. ठीक आहे, हे आम्हाला सांगितलं मिस्टर जिगर दवेनी. बेस्ट आईस्क्रीम आहे सांग ना जगात. बेस्ट आईस्क्रीम इन द वर्ल्ड. नाही, असा त्याचा एक्सपिरियन्स आहे. आता आम्ही पण जाऊन बघू. तुम्ही पण आम्हाला जॉईन व्हा. तिथे त्याची खासियत काय आहे माहितीये? त्या आईस्क्रीमच्या दुकानाच्या बाहेर असे काहीतरी फ्रुट्स वगैरे आहेत जे झाडाला लागलेले आहेत ना जिगर. पेड़ को लगे है ना वो फ्रूट्स, बेरीज. हाँ, वो निकाल के वो पेड़ को नहीं क्या खेती है उसका. अच्छा, आजू बाजूला छोटे छोटे में सबसे ज्यादा फ्रूट्स एप्पल्स होते हैं. अच्छा, बेरीज होती है. अच्छा, तो वो लोग का फार्म है. वो लोग वहीं से बेरीज तोड़ के और वनीला आइसक्रीम में एक मशीन में मिक्स करके सॉफ्टी देखो फ्रेश बेरीज और कळलं का सगळ्यांना? तिथे त्या स्वतःचं त्या लोकांचं फार्म आहे. आपल्याला छोटे छोटे आपल्याला जे फ्लेवर पाहिजे ते ब्लूबेरीज, रास्पबेरी जे पण पाहिजे ते आपण तोडायचे आणि त्यांना जाऊन द्यायचे. मग ते त्या व्हॅनिला आईस्क्रीम मध्ये प्रॉपर मिक्स करून मग ते आपल्याला एक सॉफ्टी टाईप बनवून देतील. तर त्यांनी खाल्लेलं आहे, त्याचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. खूप फेमस आहे. आणि आता आपण बघू. आता हे दुकान ऍक्च्युली आहे कुठे? आता सिडनीला जाताना दोन रस्ते, एक तर ग्रेट वेस्टर्न हायवे आणि दुसरा आहे बेल्स लाईन ऑफ रोड. बरोबर राईट. हा, तर त्या रोड वरती एक बिलपिन म्हणून गाव आहे. तर त्या गावामध्ये हे दुकान आहे. दुकानाचे नाव आहे टुटी फ्रुटी. आपण टाकू ना मॅप. स्टेप्स आहेत. आता जो हायवे आम्ही पकडलाय ना, बेल्स लाईन ऑफ रोड, हा ऑस्ट्रेलियातल्या टॉप 6 ड्राईव्ह मधला वन ऑफ द बेस्ट आहे. ठीक आहे, जसं ग्रेट ओशन रोड ड्राईव्ह आहे. दुसरा कुठला? ग्रँड पॅसिफिक हायवे आहे. त्याच्यामधला हा एक आहे. टॉप 6 मधला हा एक आहे, बेल्स लाईन ऑफ रोड. ब्युटिफुल ड्राईव्ह. सिरियसली आता माझ्या मते जिगरला एक कॉर्नरला साप पण दिसला वाटतं. इकडे अशी बुश फायर मध्ये जळलेली झाडं, क्लिप्स वगैरे अशा छान दिसतात. अशा मस्त एकदम छटा आले. ह्याच्यात दिसत नाही पाणी. नॅचरल पाणी आहे सगळं. त्या एका ट्रकमुळे पाठीमागे हे बघ गाड्या बघ, फक्त त्या एका ट्रकमुळे पुढच्या. कॅसेलिनो 1000 मीटर माउंट बैल हे बघानी पण केलं आहे. पुढे पोलीस. त्यांनी मला लाईट दिली. पुढे कुठेतरी पोलीस आहेत. हस गोड मम्मी. मी मस्तपैकी टोमॅटोचा सार आणि भात खाते. काल मम्मीने बनवला होता. त्यामुळे थोडा पेट्रोल भरतोय. आणि आम्ही सगळं आज पॅक करून आलोय, कारण बोटॅनिक गार्डनला वगैरे जाऊ ना. बाहेर ऑब्व्हियसली काही खर्च नाही करणार, फक्त आईस्क्रीम खाणार. आणि पिझ्झा सगळ्यांमध्ये एक घेणार आहे, कारण तो वूड फायर पिझ्झा खूप फेमस आहे बोलतात. एक पीस थोडा ट्राय करू. पण बाकी फोडणीचा भात बनवून आणलेला आहे, मोहितनी चिकन बनवून आणलेलं आहे. तर मग ते सगळे मित्र खातील. बाकी मम्मीचा शनिवार. पप्पा नाही खात, मी नाही खात, अजून कोण नाही खात, जिगर नाही खात, बाकी सगळे खातात. नाही, तो व्हेजिटेरियन आहे स्ट्रिक्ट. आणि अजून एक आता इथे ब्लू माउंटेन्स मध्ये ना कटुंबा म्हणून एक गाव आहे. पप्पा काय बोललेले त्या दिवशी? काय आलं पप्पा? कुटुंबा. कटुंबा नाही, कुटुंबा. मोहित जिगरचा फोन आला.
इथे जाणार आहे आपण. बोटॅनिक गार्डन. म्हणजे ते आईस्क्रीम खायला इथे. मम्मीला आईस्क्रीम खायची पडलेली आहे. मग इथे काय ते पिझ्झा नाही सगळ्यात पहिले हे बोटॅनिक गार्डन आहे. हा इथे रवा खाना आहे. हे बोटॅनिक गार्डन आहे. इथे सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडं फुलं आणि व्ह्यू वगैरे असतात. आलेलो आहोत मस्त ब्लू माउंटन्स मध्ये. ब्लू माउंटन्स बोटॅनिक गार्डन मध्ये. आणि बेकार थंडी आहे. मी तर किती जॅकेट्स घातलेत बापरे. ब्लू माउंटन्स मध्ये सगळे ब्लू दिसतात आहे, इन्क्लुडिंग माय क्लोज. बरोबर. पप्पा बोलले व्लॉग मध्ये. द ब्लू माउंटन्स बोटॅनिक गार्डन विजिटर सेंटर. इथून आधी आपण मॅप घेऊयात. वाव इथे मम्मी व्ह्यू बघ. कुठला प्राणी आहे देव जाणे. रानटी कोंबडी वाटते मला ती. अच्छा खायची का. चला पप्पा ती टोपी घालूनच ठेवा तुम्ही. इथे गरमी आहे बघ. इथे आपण बाहेर आहोत तरी गरमी आहे. त्यांना पाईन फॉरेस्ट इकडे टाकतो ना. इथे आहे का पाईन फॉरेस्ट. खूप मोठा वॉक असेल तर नको. छोटस पाईन फॉरेस्ट टाकतो. ठीक आहे. आपण इधर से काय करू बघा आरती. वी आर हियर रेसिडेंस गार्डन ला जाऊं. वेडिंग ट्री टेरेस इधर शादियां होती है. इधर जाके ऐसा ये बीच देख के ऐसा करके वापस आएंगे. ऑलमोस्ट 1 घंटा लगेगा. चलेल ना. ठीक है. एक घंटा पूरा घूम के वापस आने में ना. ठीक है. लेट्स गो. छान आहे ना मम्मी. खूप सुंदर बघ ना. हे काय भाई खतरनाक खतरनाक. कुठे जायचं आता. ये देख झाड़ मस्त है. मैं सच्ची में तबला बजाता था. मस्त देख. मस्त है एकदम. वीडियो में मस्त है. तो क्या देख. कमल चिखलामधून असं येतं ना. सुंदर फुल आहे. देखो मछली नहीं है छोड़ लेना एखादा. काय हो काय फुल आहे बघा. सुंदर जबरदस्त ब्रह्म कमल सारखं फुल आहे. ठीक आहे. या या सब लोग पप्पा या. सरळ उभे. सरळ उभे फक्त. हा फोटो कुछ मूवमेंट नहीं हो रहा था. मैं मेरे दोस्त को बोला हे माझ्या पप्पांचं फेवरेट झाड आहे. पूर्ण जंगल आहे. एवढीशी ही फक्त अशी पायवाट. बाकी सगळं जंगल आहे. बघून यायचं. ट्री फॉल झालाय पुढे. 200 मीटर्स वरतीच आहे. ती बाई एक येऊन बोलून गेली की पुढे ट्री फॉल झालाय म्हणून पुढे जाऊ नाही शकत आहे आपण. हे बघ झोपाळ्यासारखी फांदी आहे ही. हे बापरे. कोई बैठ सकता है इस पे. एक हाथ आया ना ऊपर से. हाँ. चालतोय हा डोंगर पूर्ण. या झाडाच्या हे जे झाड आहे त्याच्या फांद्या बघा. अरे बापरे. तुम्ही पण या सगळे बघायला या. आले सगळे धावत. मस्त गरम झालं. गरम झालं. खाणार एकटाच आहे. खाणे का तो गरम. आता बघा. अरे आता येत होता. आता धूर येत होता माझ्या तोंडातून.
अबे आता दूर येत होता. मला वाटतं मी नाव हे तुमचं घातलं. ठीक आहे चालेल. तर इथे आता बोलतायत की ऍपल पाय इकडचं खूप फेमस आहे, तर ते ट्राय करूयात आपण. लो ना लो. खाओ चालू करू. आता ऍपल पाय वगैरे सगळं खाऊन झालंय आणि आता आलोय आम्ही वूड फायर पिझ्झा खायला. फक्त खाणंच चालू आहे सकाळपासून आणि इथेही संपणार नाहीये. ठीक आहे, पुढे जाऊन जिगरच्या घरी पाणीपुरी बनवून खाणार आहे. आता इथे आलोय आम्ही ऑथेंटिक वूड फायर पिझ्झा खायला. हे पण सेम कुठल्या बेल्स लाईन ऑफ रोडच्या हायवे वरतीच आहे हे पण. इथे बाहेर बसू आम्ही कारण आतमध्ये सगळं रिझर्वेशनच्या आहेत गोष्टी आणि तिथेच सगळा हीटर लावला. इथे थंडीमध्येच बसू आम्ही. पप्पांना तो लाकूड खूप आवडला या ट्रकवर ठेवलेला, तर पप्पा त्याचा फोटो काढतात. ये मम्मी इथे बस. हे बघ मम्मी बेबी सीट सगळींकडे देतात. हा टाक. हे आलेलं आहे. हे काय ऍपल सायडर पिऊन बघ कसं आहे मला सांग. पहिले मम्मीच ट्राय करणार. आलं वगैरे याच्यामध्ये. मम्मीचं तोंड. पापा तुम्ही प्या. पापा तुम्ही प्या. कैसा लगा आपको? अच्छा है. मुंह देखो कसं आहे पप्पा. पप्पांचं तोंड बघा कसं आहे. जिंजर हा का. मस्त ना. त्या लोकांनी तर किती प्यायलंय बापरे. इकडे काय ते असं असतं ते शायनिंग. अच्छा हे गरम आहे. गरम आहे ना. अरे बापरे मला वाटलं थंड आहे. व्हेरी नाईस. आवडलं मला. मस्त आहे ना. ऍपल ज्यूस सारखंच आहे. वाव दाखवा तुमच्यातली टेस्ट दाखवा. व्हेरी नाईस. बघ पिझ्झा. माझी हात केवढा झाला. हे बघ मोहित हौशी माणूस आहे एकदम. वेगळे वेगळे. कंबूचा. हा ओय गोय बरेन बो आईस्क्रीम मम्मीसाठी. पप्पांना पण दे ग मम्मी. गेलो अगं बाई टाक. हो गो बाई बो काय डेंजर आहे मम्मी तू. आतापर्यंत इतके लोक खेळून गेले एकाचं पण नाही गेलं. माझं पण नाही गेलं. बापरे. हा खरं तू डेंजर आहेस मम्मी. आता मी टाकते. नाही नाही जवळूनच. ते बघ माझं नाही जात. अये बापरे. माय गॉड काय भारी यार मम्मी. पप्पा बोलतात आता तिकडून. मम्मी बघ तू कसली डेंजर आहेस मम्मी. नाही नाही आता पप्पांची टाइम. तेव्हा एक पण नाही गेलं. मम्मी खरोखर हुशार आहे. ओय ऑलमोस्ट
शेट एक गेलं, ठीक आहे, एक गेलं. ते पण एवढं लांबून. तेल मोठं नाही करायला पाहिजे. काय ते खा ना, ते खराब असेल तर खाऊन टाकायचं. अरे नंतर सुकापुरी पण आपण नंतर खाऊ. खूप. तर इकडे आता ह्या सगळ्या पाणी पुऱ्या बनवून झालेल्या आहेत. तिथे होत आहेत चणे आणि बटाटे होत आहेत. तिथे हा कांदा बिंदा होतोय, पुदिन्याची चटणी होतीये. गोड चटणी कुठे होते? काल आम्ही चार्ली 777 मूवी बघितला. त्याचे 20 मिनिटं बाकी होते, ते मम्मी आता बघते. कसं आहे ग? गेला ग विचारतो. बाई इथे रेडी झालेलं आहे गोड पाणी आणि तिखट पाणी. एवढं खतरनाक तिखट पाणी मी आतापर्यंत कधीच नाही खाल्लं. काय रे मोहित? हो चला सगळे लोक आता घ्या. ते इथे खाली मांडलंय सगळं. फटाफट खायला नाही, मांडायला स्टार्ट करूयात. खरीदा भी उसने ही है, बनाया भी उसने ही है. क्या बटाटा सुरखी दिया. वाव. बता जिगर तेरा, सबने इतना तारीफ किया, कैसे लग रहा है? योर परफॉर्मेंस, हाउ यू फीलिंग? खतरनाक. हे काय चाललंय? ती बघ किती हसते. आता घरी पप्पांना असं घेऊन घ्यायचं. पप्पांना नाही पप्पांना सांगायचं मला असं घ्या म्हणून. बाबा घेतो. अहो रील पण टाकलेली, बाबा नाचतो तिला. बापरे. बात गोल करतो, छताला हात लावतो. ती बघायला नाही इकडे आजूबाजूला कुठं काय हात लावायला मिळते का. आता दादांना वगैरे घेणार आहे आम्ही. शॉपिंग करू आता. किती मस्त आहे बघा. ती पण आलते. $30 मस्त आहे पण एकदम. स्ट्रेचेबल फॅन आहे वरती. स्ट्रेचेबल पॅन्ट नाही झाली.